morning all of you. आपण बीकेचं सेकंड लेक्चर बघतोय. फर्स्ट लेक्चर आपला ऑलरेडी झालेला आहे. दरवाजा बंद कर. फर्स्ट लेक्चर आपला ऑलरेडी झालेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बेसिक फायनल अकाउंटचं शिकवलं की फायनल अकाउंटमध्ये काय काय येतं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, जो मी तुम्हाला होमवर्क सुद्धा दिला होता की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे प्रोफॉर्मा कोणते कोणते आयटम्स जातात ते तुम्ही लिहिलेलं असेल. आय होप सगळ्यांनी तो होमवर्क केलेला असेल. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की ट्रेडिंग अकाउंट कसं बनवलं जातं, कसं पोस्ट केलं जातं. बरोबर, पोस्टिंग सगळ्यात महत्त्वाची आहे ट्रेडिंग अकाउंटची. हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही तो पहिला व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइज करा की ट्रेडिंग अकाउंटची पोस्टिंग कशी केली जाते. मग पोस्टिंग मध्ये काय येतं ट्रेडिंग अकाउंटच्या, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं वी विल हॅव अ वास्ट रिकॅप ऑफ ट्रेडिंग अकाउंट. एक तुम्हाला 10 लाईन 12व्या लाईनला टोटलची लाईन घ्यायची आहे पहिले. आफ्टर दॅट पहिलाच आयटम डेबिट साइडला असणार आहे तुमचा टू ओपनिंग स्टॉक. दूसरा आइटम असणार आहे टू परचेसेस लेस रिटर्न्स. आफ्टर दैट क्रेडिट साइडला बाय सेल्स लेस रिटर्न्स. टोटलच्या जस्ट 2 लाईन वरती बाय क्लोजिंग स्टॉक. डेबिट साइडला टोटलच्या जस्ट लाईन वरती टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. बरोबर, कारण ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेहमी क्रेडिट बॅलन्स येतो. म्हणजे क्रेडिट साइड नेहमी ट्रेडिंग अकाउंटमध्ये मोठी असते. जेव्हा तुम्ही क्लोज करायला घ्याल ट्रेडिंग अकाउंट तेव्हा तुम्हाला क्रेडिट साइडची टोटल इथे लिहायची आहे. दोन्ही साइडची टोटल क्रेडिट साइडची टोटल दोन्ही साइडला लिहायची आहे. याच्यामधून हे मायनस केल्यावर जी अमाउंट मिळते त्याला ग्रॉस प्रॉफिट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्रॉस प्रॉफिट. रिमेंबर नेहमी कोणती साइड मोठी येते ट्रेडिंग अकाउंटची? क्रेडिट साइड. क्रेडिट साइडचा बॅलन्स तुम्हाला दोन्ही साइडला लिहायचा आहे, बॅलन्सिंग करायचं. इट मीन्स क्रेडिट बॅलन्स येतो ट्रेडिंग अकाउंटला आणि तो बॅलन्स तुम्हाला दोन्ही साइडला लिहायचा आहे. त्याच्यामधून डेबिट साइडची टोटल वजा मायनस करून जी अमाउंट येते त्याला काय म्हटलं जातं? ग्रॉस प्रॉफिट. काय बोललं जातं? ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिटची ही अमाउंट घेऊन तुम्हाला कुठे जायचं असतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच बघणार आहोत. मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंट मधले जे तुम्ही लिहिलेले आहेत प्रोफॉर्मा काढलेला आहे ते सगळे आयटम मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे काय असं सांगणार आहे. आता आपण बघत आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग कसं असतं? हे झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट साइड क्रेडिट साइड लिहायला विसरायचं नाही. अगेन इट विल हॅव अ particulars amount in rupees because we live in India, so amount in rupees, particulars. Again in credit side same particulars, amount in rupees. This is called inner column, this is called outer column, which is I have told you before. Okay, now आपल्याला जो ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स मिळालेला आहे त्या बॅलन्सला आपण काय म्हटलेलं होतं? ग्रॉस प्रॉफिट. दॅट ग्रॉस प्रॉफिट हॅज टू बी राईट इन क्रेडिट. तो आपल्याला डेबिटला मिळाला होता म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार आहोत बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड आणि जी अमाउंट असेल ती इथे लिहून टाकायची. ठीक आहे, एकच पोस्टिंग असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जेव्हा तुम्ही ड्रॉ करा तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एकच पोस्टिंग हे करायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करायची. समजलं? नाउ बॅलन्स शीट आपण बघणार आहोत. बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट मध्ये पोस्टिंग फक्त कॅपिटल असतं. अगेन बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा तुम्ही बघितला असेल विच इज टू बी रिटन बाय यू. बॅलन्स शीटच्या पण दोन साइड असतात. And remember, balance sheet is not an account; it is a statement.
सो ह्याला डेबिट साइड क्रेडिट साइड अशी नसते, ह्याला लिहायचं असतं as on 31st March whatever date is given in exercise, 31st March whatever the year is given in the exercise. Okay, now ही असते लायबिलिटी साइड, आपला लेफ्ट हँड असतो ती लायबिलिटी साइड असते, आपला राइट हँड असतो ती असते ऍसेट साइड. ओके, अगेन हियर अमाउंट इन रुपीज, अमाउंट इन रुपीज, अमाउंट इन रुपीज, अमाउंट इन, हा झाला बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा. बॅलन्स शीट मध्ये जेव्हा आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट करतो तेव्हा फक्त एकच पोस्टिंग असतं, कॅपिटल अकाउंट. हे मी ओनली पोस्टिंग सांगते, अमाउंट आपल्याला भरायचे नाहीये. आणि जे पार्टनर्स दिले असतील त्यांची नावं लिहून घ्यायची. समजा ए आणि बी पार्टनर असेल तर ए आणि बी यांची नावं लिहायची. बस एवढंच बॅलन्स शीट मध्ये पोस्टिंग असतं, बाकी काही नाही. एक्सरसाइज सोडवण्याच्या आधीचं काम आपलं पोस्टिंग आहे, ड्रॉ करायचं. आणि जसं मी पोस्टिंग सांगितलंय, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ह्या तिन्ही अकाउंटचं पोस्टिंग पहिले करून घ्यायचं. अमाउंट नंतर टाकायच्यात त्याच्या, पण पोस्टिंग पहिले करून घ्यायचं. मी एक्सरसाइज करत असताना तुम्हाला सांगेल, समजलं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तिघांचं पोस्टिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 अकाउंट आहेत आणि एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट कोणतं आहे? बॅलन्स शीट, ज्याच्यात त्याला कसं लिहायचं? ॲज ऑन लिहायचं, बिकॉज इट इज अ स्टेटमेंट. इट कॅन व्हॅरी डे टू डे. म्हणजे आज ती 31 मार्चला ही सिच्युएशन आहे, 1 एप्रिलला इट कॅन बी व्हॅरी, चेंज होऊ शकते. दॅट इज वाय इट इज अ स्टेटमेंट अँड स्टेटमेंट कॅन बी चेंज. चेंज कधी होऊ शकतं म्हणून त्याला ॲज ऑन लिहितात. बॅलन्स शीट लिहित असताना आता तुम्हाला 12वीला ऑर्डर ऑफ परमनन्सी आणि ऑर्डर ऑफ टेम्पररी नाही आहे, पण मी तुम्हाला एक फ्युचर मध्ये सांगून ठेवते की ऑर्डर ऑफ परमनन्सी सांगते की मोस्ट परमनंट ॲसेट्स पहिला द्यायचा, मग त्याच्यानंतर थोडा परमनंट असलेला, त्याच्यानंतर परमनंट असलेला, त्याच्यानंतर. आणि ऑर्डर ऑफ टेम्पररी सांगते की मोस्ट टेम्पररी ॲसेट पहिला लिहायचा. तुम्हाला आता ह्या वर्षी याची गरज नाहीये, जसा सिक्वेन्स मध्ये एक्सरसाइज मध्ये ॲसेट दिला असेल तसं तुम्ही लिहू शकता. पण इन फ्युचर जर सीए, आयसीडब्ल्यू, सीएस ला तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑर्डर ऑफ परमनन्सी फॉलो करायची. इट मीन्स की गुडविल इज द मोस्ट परमनंट ॲसेट, म्हणून पहिला गुडविलच आला पाहिजे, दुसरा लँड अँड बिल्डिंग आलं पाहिजे, मग त्याच्यापेक्षा हळूहळू कमी परमनंट. म्हणजे काय? परमनंट म्हणजे काय की जे लवकर मूव्ह ऑन होणार नाहीयेत बिझनेस मधून. समजतंय का? गुडविल एकदा मिळाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी डिस्ट्रॉय होतं का? नाही. इट विल बी परमनंट फॉर अ इयर्स अँड इयर्स. देअरफॉर ऑर्डर ऑफ परमनन्सी मध्ये पहिला ॲसेट गुडविलच आला पाहिजे. पण इथे तसं नाहीये. 12वीला तुम्हाला ऑर्डर ऑफ परमनन्सी आणि ऑर्डर ऑफ टेम्पररी फॉलो करायची नाहीये, बट इट इज फॉर युअर इन्फॉर्मेशन आय एम टेलिंग यू. ओके, आणि ज्याला कळलं नाही त्याने लिव्ह इट करा, जस्ट इग्नोर इट. ओके, आता इथे तुम्हाला जसं ॲसेट येईल तसं लिहायचंय. पहिलं लँड अँड बिल्डिंग आलं, वाचलं, लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट लिहून टाकायची. कॅश इन बँक, कॅश ॲट हँड, डेटर्स किंवा कम्प्युटर्स असतील, मशिनरी असेल, मोटर कार असेल, whatever asset is given in the exercise we have to write down in the asset side. Whatever liabilities are given in the exercise which is to be written in the liability side. For example, capital is the liability. I have already told you. After that, creditors is also a liability. Loan taken, bank loan, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इज ऑल्सो लायबिलिटी. म्हणजे कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत, आपण अजून दिलेले नाही आहेत, जे आपल्या डोक्यावर कर्ज आहेत, व्हॉट एव्हर लोन इज टेकन, व्हॉट एव्हर लायबिलिटीज इन आवर हेड हॅज टू बी रिटन इन द लायबिलिटी साइड. ओके, नाव मी तुम्हाला तो प्रोफॉर्माचं पोस्टिंग सांगितलं. नाव वी विल हॅव द वास्ट अकाउंट ऑफ एव्हरी आयटम इन द ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. You just before we have to take a vast recap. तुम्ही तुमच्या समोर जे तुम्ही प्रोफॉर्मा लिहिले ते तुमच्या समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक जो आयटम दिलेला आहे त्याचा अर्थ, मिनिंग कळेल. ओके, नाउ वी विल सी द फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे, तुम्ही जे लिहिलंय नोटबुक मध्ये ते तुमच्या समोर ठेवा, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला. ओके, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड जे तुम्ही लिहिलंय तेच मी वाचते. पर्टिक्युलर्स डेबिट साइड, क्रेडिट साइड दिलेली आहे. पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज.
ओके, फर्स्ट आयटम इज टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्ष चालू होत असताना जो कालचा जो yesterday's closing stock is today's opening stock. म्हणजे आपण लास्ट इयर एंड करताना जे काही उरलंय आपल्याकडे दॅट इज टुडेज ओपनिंग स्टॉक. फॉर एक्झाम्पल 31 डिसेंबरला जो आपला स्टॉक उरलाय तो 1 जानेवारीला आपण शटर उघडू तेव्हा तो आपला ओपनिंग स्टॉक असतो. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. नेक्स्ट इज टू परचेसेस. आता हे सगळे डायरेक्ट आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणूनच डेबिट साइडला लिहितात. बिकॉज रॉ मटेरियल परचेस केल्याशिवाय आपलं सेल किंवा आपलं प्रोडक्शन चालू होऊ शकत नाही. फॅक्टरीशी रिलेटेड आहे. सो परचेसेस. लेस रिटर्न्स. रिटर्न्स म्हणजे काय? रिटर्न्स म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला. मी दुकानामध्ये गेली आणि 10 साड्या घेऊन आली. किती साड्या घेतल्या? 10 साड्या घेतल्या. घरी आली, मस्त बघितल्या, पण त्याच्यामधल्या 2 साड्या मला सगळ्यांना दाखवल्यावर कोण म्हणते ही नाही चांगली, ही नाही चांगली, आणि मग मला असं वाटलं किंवा एखादी साडीमध्ये काहीतरी स्क्रॅप निघाला आणि मला असं वाटलं की नको रे बाबा ही साडी नको. अशा 2 साड्या माझ्या खराब निघाल्या किंवा काहीतरी कलर मिस्टेक निघाले आणि मी जाऊन त्या दुकानदाराला परत दिल्या. काय केलेलं मी? परचेस केलेल्या पण त्या परत काय केल्या? रिटर्न केल्या. आता मी दुकानदाराला 1000 रुपये देणार, म्हणजे मी पैसे दिलेले नाही, दुकानदाराकडनं उधार घेतल्यात. 1000 रुपयेच्या 10 साड्या घेतलेल्या, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाच्या. दुकानदाराने लिहून ठेवले 1000 रुपये येणे बाकी पातकर मॅडम. नाव 2 साड्या मी रिटर्न केल्या. मग आता तो काय करेल? लेस 200 करेल ना. 1000 लेस त्या 1000 वर गटापोटा करून 800 करेल का? नाही. तो काय लिहिल? लेस रिटर्न 200 आणि मग बाहेर लिहिल की 800 रुपये येणे बाकी. इट मीन्स परचेस केले, काही कारणामुळे डिफेक्टिव्ह पीस निघून व्हॉट एव्हर द रिझन, पॅकिंग बरोबर नाही आहे, व्हॉट एव्हर द रिझन, आपण ते रिटर्न केले. मग ते रिटर्न परचेसचे जे रिटर्न आहेत ते आपल्याला काय करावे लागतात? परचेसेस मधून लेस करावे लागतात आणि इनरला अमाऊंट लेस करायची आणि आउटरला लेस केलेली अमाऊंट घ्यायची. टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे रॉ मटेरियल आणत असताना लागलेलं भाडं. रॉ मटेरियल कॅरेज म्हणजे भाडं, गाडीचं भाडं दिलं. पण कधीच आता कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड 2 गोष्टी आहेत. लक्षात ठेवा. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला येतं, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातं. का जातं? बिकॉज कॅरेज इनवर्ड म्हणजे परचेसेस करताना लागलेलं भाडं आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे सेल वगैरे कुठेच करताना लागलेलं भाडं. कळलंय का? कॅरेज इनवर्ड वर तुमचं प्रोडक्शन डिपेंड आहे, कॅरेज आउटवर्ड वर तुमचं प्रोडक्शन डिपेंड नाहीये. ठीक आहे. म्हणून कॅरेज इनवर्ड तुमचं ट्रेडिंग अकाउंटला येतो. फ्रेट. फ्रेट इज ऑल्सो भाडं. मग ते एअर फ्रेट असेल किंवा रेल्वेचं फ्रेट असेल. डॉक चार्जेस, आपण शिपिंग करतोय, शिपिंग मध्ये डॉक चार्जेस असतात. कस्टम ड्युटी, एक्झॅक्टली कस्टम ड्युटी पण ट्रेडिंग अकाउंटला येते कारण परचेसेस करताना कस्टम ड्युटी लागते. टू वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. आता बघा, कधी कधी वेजेस दिले जातात एक्सरसाइज मध्ये. प्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस, नुसतं वेजेस दिलं, लक्षात ठेवा, नुसतं वेजेस दिलं, डोळे बंद करून ट्रेडिंग अकाउंटला टाकायचं. नुसतं वेजेस, डोळे बंद करून ट्रेडिंग अकाउंटला. वेजेस दिलं, 2 भाग दिले, प्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस ट्रेडिंग अकाउंट, अनप्रोडक्टिव्ह वेजेस शब्द आला तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकायचे. समजलं? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस सुद्धा कुठे टाकायचे? मॅन्युफॅक्चरिंग वेजेस सुद्धा कुठे टाकायचे? ट्रेडिंग अकाउंटला. नेक्स्ट इज टू वेजेस अँड सॅलरीज. याच्यामध्ये थोडीशी गडबड होते तुमचे. वेजेस आणि सॅलरीज. नाव लक्षात ठेवा, नुसतं वेजेस आलं, नुसतं वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला लिहून टाकायचे. वेजेस मध्ये लिहिला प्रोडक्टिव्ह 200, अनप्रोडक्टिव्ह 300. तर तुम्ही काय करणार? प्रोडक्टिव्ह वेजेस ट्रेडिंग अकाउंट, अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजतंय? नाव आता शब्द दिलाय वेजेस अँड सॅलरीज. आता वेजेस पण दिले, सॅलरी पण दिले. मॅडम तुम्ही तर बोललेला वेजेस ट्रेडिंग अकाउंट, सॅलरी P&L अकाउंट, पण इथे एकत्र शब्द आहे ना वेजेस अँड सॅलरी. मग आता सुरुवात कशाने झाली आहे? वेजेसनी. ट्रेडिंग अकाउंट. नुसतं सॅलरी दिलं,
आहे लक्षात ठेवा, नाहीतर मग इकडचा आयटम तिकडे गेला की तुमचं टॅली होणार नाही व्यवस्थित. नेक्स्ट इज इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट करतोय काहीतरी माल, त्याच्यावर ड्युटी लागले. कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, गॅसेस, म्हणजे हे सगळे प्रोडक्शन साठी लागतात ना. कोल म्हणजे कोळसा, गॅस, कोक, मोटिव्ह पॉवर म्हणजे एक हॉर्स पॉवर वगैरे असते बघा, ऑइल, वॉटर, ग्रीस, हे सगळे प्रोडक्शन साठी लागतात. त्याच्यामुळे हे ट्रेडिंग अकाउंट एक्सपेन्सेस आहेत, म्हणून ट्रेडिंग अकाउंटला. टू रॉयल्टी ऑन परचेस ऑर प्रोडक्शन. रॉयल्टी एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. सध्या एवढंच लक्षात ठेवा की रॉयल्टी, परचेसवरची रॉयल्टी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला टाकायचे. प्रायमरी पॅकिंग चार्जेस, फॅक्टरी लाइटिंग, हिटिंग, फॅक्टरी रेंट. फॅक्टरी शब्द आला जिथे जिथे एक्सपेन्सेसच्या पुढे, त्यांना सगळ्यांना ट्रेडिंग मध्ये टाकायचे. फॅक्टरी इन्शुरन्स, नुसता रेंट आला तर P&L अकाउंट, पण फॅक्टरी शब्द आला तर कुठे टाकायचे तुम्हाला? ट्रेडिंग अकाउंट. फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क्स मॅनेजर सॅलरी. आता वर्क्स मॅनेजर सॅलरी, सॅलरी नुसतं आलं तर P&L अकाउंट, पण इथे त्यांनी स्पष्ट दिले वर्क्स मॅनेजर सॅलरी, म्हणजे फॅक्टरी वाल्यांना सॅलरी दिली आहे. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आता हा ग्रॉस प्रॉफिट कधी भेटणार आहे? जेव्हा आपण क्लोजिंग करू तेव्हा. आधी आपण क्रेडिट साइड बघूया. बाय सेल्स, सेल केला, डायरेक्ट इन्कम आहे. प्रोडक्शन केलेली वस्तू विकली म्हणजे तोच आपला ऍक्च्युअल इन्कम आहे. गुड्सच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, गुड्स जेवढे जातात तेवढे क्रेडिट साइडला लिहायचे. आता बघा, सेल्स, गुड्स गेले, आपला ऍक्च्युअल इन्कम आहे म्हणून सेल्स लिहिलंय इनर कॉलमला, पण इथे लेस रिटर्न्स, जसं परचेस तसं सेल्स. आपण कोणाला तरी सेल केला, त्याला आपली वस्तू पटली नाही, त्याने आणून दिली, आपल्याला ती रिटर्न करावी, म्हणजे त्याच्यामधून ते पैसे मायनस करावे लागतील. बाय गुड्स लॉस्ट बाय फायर. माझ्या गुडाऊनला आग लागली आणि गुड्स सगळे जळले, गुड्स गेले. मी काय शब्द वापरला? जेवढे गुड्स जात आहेत तेवढे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचे. आता गुड्स खराब झाले म्हणजे गेलेच, म्हणून गुड्स लॉस्ट बाय फायर ऑल्सो इन क्रेडिट साइड. गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, चोरी झाली. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून फ्री सॅम्पल्स वाढले. गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट मध्ये गुड्स लॉस झाले. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर, कोणीतरी पार्टनर आहे आपला आणि त्यांनी गुड्स घेऊन गेला स्वतःच्या यूज साठी. आणि बाय क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक गुड्सशी रिलेटेड आहे म्हणून तो पण क्रेडिट साइडला लिहायचा. ग्रॉस लॉस कॅरीड आउट. 99.9% तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटच मिळणार आहे, म्हणून मी तुम्हाला काय बोलले, आधीच डेबिट साइडला लिहून टाकायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड क्लोज करण्याच्या आधीच. पण कधीतरी ह्या वर्षी तर नाही येणार, तुम्ही FY/SY TY CA CSICW ला गेला तर तिथे कधीतरी ग्रॉस लॉस येतो, पण नॉर्मली 99.9% ट्रेडिंग अकाउंट विल हॅव अ क्रेडिट बॅलन्स. इन सच केसेस, काही केसेस अशा असतात, एकदम रेअर केसेस मध्ये लॉस येतो. लॉस येतो म्हणजे काय? डेबिट साइड मोठी येते. कोणती साइड मोठी येते? आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटचं. टी काढते, एक साधं उदाहरण देते. टू ओपनिंग स्टॉक आहे माझा 10,000. टू परचेसेस आहेत 5,000. लेस रिटर्न्स आहे 200, म्हणजे किती झाले? 4,800 बाहेर. टू वेजेस आहेत 200. एवढंच घेऊया. बाय सेल्स, हे सगळं करून माझा सेल्स झालाय 25,000. किती झालाय? रिटर्न्स नाहीये त्याला, लेस रिटर्न्स 0 आहे, म्हणून बाहेर तसेच्या तसे 25,000 घेतलेत मी. क्लोजिंग स्टॉक आहे माझा, बाय क्लोजिंग स्टॉक 2,000. लक्ष द्या, आता किती झाले? आता इथे बघा, डेबिट आणि क्रेडिट कोणती साइड मी सांगितलंय 99.9%. कोणती साइड मोठी येणार आहे? क्रेडिट साइड. क्रेडिट साइडची टोटल दोन्ही साइडला लिहून टाकायची आणि जो येईल त्याला काय म्हणतात? ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. ह्या 27,000 मधून हे पैसे वजा करायचे. किती येते? 10 14 आणि 14 आणि हे 1000 15. 27,000 मधून 15
11,000 गेले, किती आले 12,000. हा 12,000 तुमचा काय आहे ग्रॉस प्रॉफिट. काय आहे ग्रॉस प्रॉफिट. 99.9 म्हणजे आता तर तुम्हाला 12वीला कन्फर्मच करा की तुम्हाला क्रेडिट साईडच मोठी येणार आहे. समजतं नेहमी. आणि क्रेडिट साईड मधून जी डेबिट साईड वजा करा, वजा करून जी अमाऊंट येईल त्याला काय म्हणणार आहात तुम्ही ग्रॉस प्रॉफिट. कधीतरी असं होतं पुढे भविष्यात होणार आहे, ह्या वर्षी असा एक्सरसाइज येणार नाही की डेबिट साईड मोठी येईल आणि डेबिट मधून क्रेडिट वजा केली तर तुम्हाला इथे काय मिळेल ग्रॉस लॉस. समजलं. पण या वर्षी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटच मिळणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं नक्की ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस. हा प्रॉफिट घेऊन आपल्याला कुठे जायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता सगळ्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे तुम्ही लिहिले ते काढा. आता त्याच्यामध्ये हे बघा प्रोफॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर इयर एंडेड. डेबिट साइड दिली आहे, क्रेडिट साइड दिली आहे. पर्टिक्युलर्स टू सॅलरीज म्हणजे पगार. सॅलरीजचं मी तुम्हाला मगाशी सगळं एक्सप्लेन केलं की नुसतं सॅलरी आलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नुसतं वेजेस आलं ट्रेडिंग अकाउंट. आता नेक्स्ट आहे सॅलरीज अँड वेजेस. सुरुवात सॅलरीनी झाली आहे म्हणजे सॅलरीज अँड वेजेस आलं तर कुठे मग टाकायचं प्रॉफिट अँड लॉस. रेंट अँड रेट्स भाडं, इन्शुरन्स. आता फॅक्टरी शब्द आहे का इथे नाहीये, सगळ्याला नुसतं शब्द आहेत. नुसते तसे शब्द आले तर तुम्हाला कुठे टाकायचे प्रॉफिट अँड लॉस. पण इथे जर फॅक्टरी रेंट असता तर तुम्ही ट्रेडिंगला टाकलं असतं, फॅक्टरी इन्शुरन्स असता तर ट्रेडिंगला टाकलं असतं. पण इथे नुसता इन्शुरन्स आहे, नुसता रेंट लिहिलेला आहे म्हणून आपण इथे काय कुठे टाकणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. इन्शुरन्स म्हणजे विमा भरलाय आपण कंपनी, याच्याशी प्रोडक्शनचा काही संबंध आहे का नाही. हे जर भरो नाही तर नाही भरो, प्रोडक्शन थांबणार आहे का नाही. प्रोडक्शनशी याचा काही संबंध नाहीये, हे ऑफिसशी रिलेटेड काम आहेत म्हणून सगळं कुठे टाकायचंय आपल्याला प्रॉफिट अँड लॉस. इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग, टेलिफोन, पोस्टेज. तुम्हाला माहिती आहे फोनची बिलं आहेत, पोस्टेज म्हणजे पोस्टातली बिलं आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण मॅगझिन्स वगैरे छापले. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, आपला सेल्समन ट्रॅव्हलिंग करतोय त्याचे एक्सपेन्सेस. डिप्रिसिएशन ऑन ऍसेट. लास्ट इयर पूर्ण चॅप्टर मी शिकवलंय तुम्हाला डिप्रिसिएशन. ऍसेटवरचं डिप्रिसिएशन म्हणजे ऍसेट यूज करून जी व्हॅल्यू कमी होते, आपल्याला पूर्ण ऍडजस्टमेंट करायची, ऍसेटची जी व्हॅल्यू कमी होते त्याला डिप्रिसिएशन म्हणतात. तो पण आपल्यासाठी एक प्रकारचा लॉस आहे. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हॅज टू बी राईट इन द डेबिट साइड विच इज इनडायरेक्ट. लोडिंग चार्जेस, माल लोड केला त्याचे चार्जेस. ऑडिट फी, दर वर्षाचा ऑडिट करतोय. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, कुठेतरी हॉटेलिंग वगैरे केलं आपण, पिक्चर बघायला गेलो सगळे मिळून. रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स. रिपेअर्स केले, रिन्युअल्स केले, मेंटेनन्स कसला केला, प्लंबिंग असतं व्हॉट एव्हर, किंवा फर्निचरचा रिपेअर्स असतो, कम्प्युटर रिपेअर्स असतात. इंटरेस्ट ऑन लोन, लोनवर इंटरेस्ट दिला आपला एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट मिळाला, इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे. इंटरेस्ट पेड एक्सपेन्स आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस, कन्व्हेन्स म्हणजे पण भाडं. लॉस बाय फायर, आगीत नुकसान झालं. लॉस बाय थेफ्ट, चोरी करून नुकसान झालं. लॉस इन ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट मध्ये लॉस झाला. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ट्रेडिंग क्रेडिटला पण लिहिलंय आपण आणि आपल्याला दोन इफेक्ट, हे ऍडजस्टमेंट आहे मी तुम्हाला शिकवेल नंतर, त्यामुळे ते पण ऍडव्हर्टिजमेंट म्हणून घ्यायचं इथे, ते पण डेबिटला येईल. कमिशन कोणाला तरी दिला, आपला माल विकून दिला म्हणून. डिस्काउंट आला, कोणाला तरी डिस्काउंट दिला, आपला माल घेतला म्हणून. अलाउन्सेस, इतर अलाउन्सेस असतील काय ते दिले. ऍडव्हर्टिजमेंट. कॅरेज आउटवर्ड, मगाशी सांगितलं कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेल्स चार्जेस, सेल केला चार्जेस लागले. बॅड डेट्स, पूर्ण ऍडजस्टमेंट शिकवणार आहे मी तेव्हा एक्सप्लेन करेल. एक्सपोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट, आता इम्पोर्ट ड्युटी, माल आलाय म्हणून आपण ट्रेडिंगला टाकतो. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टॅक्सेस पे केले, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. आता ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत तुम्हाला 11वीला पण सांगितलंय. ट्रेड एक्सपेन्सेस जर एकटाच आला ट्रेड एक्सपेन्सेस तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं. पण ट्रेड एक्सपेन्सच्या बरोबर जनरल एक्सपेन्सेस आले, सन्ड्री एक्सपेन्सेस आले, मिसलेनियस एक्सपेन्सेस आले तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचं. मी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये एक्सप्लेन करेन. सॉलिसिटर फीज, सॉलिसिटर ठेवल्यात त्याची फीज दिली. सेकंडरी पॅकिंग चार्जेस, लॉस झाला फिक्स असेट सेल केल्यावर ते लिहिलंय. त्याच्यानंतर आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर, ते आपण नंतर बघूया.
पहिले आपण क्रेडिट साईड बघूया. आपण जो ग्रॉस प्रॉफिट हा मिळालाय 12,000 तो घेऊन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जायचंय. त्यामुळे तो आपण तिथे लिहिणार आहोत पहिलाच आयटम क्रेडिट साईडला. बाय कमिशन रिसिव्ड, कमिशन मिळालं. आता हे सगळे इन्कम, क्रेडिट साईडला सगळे इन्कम लिहायचे, डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस लिहायचे. हे सगळे इन्कम आहेत पण इनडायरेक्ट आहेत. सेल सोडून जे काही इन्कम होतील ते सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डिस्काउंट मिळाला रिसिव्ह, इंटरेस्ट मिळाला इन्कम झाला, डिव्हिडंड मिळाला इन्कम झाला, रेंट मिळालं कुणीतरी भाड्याने दिले ते इन्कम झालं, सन्ड्री रिसीट आपल्यालाच नाही माहिती आपल्याला पैसे मिळाले. छोट्या मोठ्या गोष्टींमधून प्रॉफिट झाला. ऍसेट सेल केली, समजा 5,000ची ऍसेट आहे माझी, 7,000ला विकली, 2,000 रुपये प्रॉफिट झाला. प्रॉफिट पण इन्कम झाला, आपण क्रेडिट साईडला घेणार आहोत. आता जसं ट्रेडिंग अकाउंट मध्ये कन्फर्म असतं की डेबिट साईडच मोठी येणार आहे, पण तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कन्फर्म नसतं कोणती साईड मोठी येईल. त्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडची टोटल करायची आहे. हे लिहायला विसरायचंच नाही फॉर द इयर रेटेड ब्रॅकेट मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं डेबिट क्रेडिट लिहायला विसरायचं नाही. आता बघा तुम्ही पोस्टिंग केलेलं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट तुमचा मगाशी किती आलेला 12,000. तो इथे लिहून टाकायचा डॉट फॉरवर्ड ना सॉरी. आणि मग नंतर सगळे आयटम लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे. आता हे एंडिंग आहे. अमाऊंट आपण नंतरच टाकणार आहोत. समजा मी सगळे आता टू सॅलरीज वगैरे वगैरे असं लिहिलं आणि सॅलरीज लिहिली 200, हे झाले 300, 500, 600, 1000 आणि 400. वेगवेगळे एक्सपेन्सेस झालेत माझे. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कन्फर्म नसतं कोणती साईड मोठी येईल. कधी कधी ही असते तर कधी कधी ही असते. म्हणून तुम्हाला दोन्ही साईडच्या टोटल करायच्या. आता इथली टोटल केली मी 1,000, 1,600, 2,000, 2,500, 2,800, 2,000, 200, 3,000 टोटल आली म्हणजे डेबिटची. आणि क्रेडिटची टोटल किती आली आहे 12,000. जी मोठी टोटल असेल ती दोन्ही साईडला लिहून टाकायची. कोणती टोटल मोठी आहे क्रेडिटची. जेव्हा क्रेडिटची टोटल मोठी आहे म्हणजे तुमची इन्कम साईड जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहे. जेव्हा इन्कम एक्सपेन्सेस पेक्षा जास्त असतात तेव्हा काय होतो प्रॉफिट. काय होतो प्रॉफिट. म्हणून इथे लिहायचं टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. 12,000 मधून 3,000 वजा करायचे किती येतात 9,000. 9,000 तुमचे काय झालं नेट प्रॉफिट. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. इन केस इथपर्यंत समजलं. इन केस इथे 12,000 आणि माझे एक्सपेन्सेस खूप सारे झाले 1,000, 6,000, 4,000, 3,000, 1,000. अरे बापरे. आता दोन्ही साईडची टोटल करून बघायची. सांगितलंय मी तुम्हाला इकडची आहे 12,000. आता इकडची बघायची 6 ने 1 7 आणि 4 11 आणि 3 14 ने 1 15. बापरे. डेबिट साइड मोठी आली. डेबिट साइड मोठी आली म्हणजे युअर एक्सपेन्सेस आर मोर दॅन इन्कम. व्हेन एक्सपेन्सेस आर मोर दॅन इन्कम इट मीन्स देयर इज अ लॉस. मग काय करायचं परत सिच्युएशन सेम. मोठी साईडची टोटल दोन्ही साईडला लिहून टाकायची. 15,000 इथे पण 15,000. 15,000तून 12,000 वजा करायचे. 3,000 जे येईल त्याला म्हणणार बाय नेट लॉस. आता इथे पार्टनर्स असणार आहेत म्हणून जे पार्टनर्स असणार आहेत त्यांना शेअर करून टाकायचं. एकाला 1,500 ह्याला 1,500. मग अशी आपला प्रॉफिट किती आलेला मला वाटते 9,000 ना. जर प्रॉफिट आला तर तो पण शेअर करून टाकायचा. ए ला किती 9,000 म्हणजे 4,504 जो रेशो असेल तो आपण सेम करू. समजतंय सगळ्यांना इथपर्यंत कळलं. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस दोन्ही पैकी काही असू शकतं. म्हणून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करत असताना
कोणती साईड मोठी आहे ते बघायची आहे. जर डेबिट साईड मोठी असेल, इट मीन्स इफ यू हॅव अ डेबिट बॅलन्स देन यू विल हॅव अ नेट लॉस. अँड इफ देर इज अ क्रेडिट बॅलन्स मीन्स क्रेडिट साईड मोठी असेल तर यू विल हॅव अ नेट प्रॉफिट विच हॅज टू बी डिवायडेड इंटू द पार्टनर. जे पार्टनर्स असतील त्यांना तो वाटून टाकायचा आहे. दोन अकाउंट आपण बघितलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण जाऊयात बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट मध्ये एक्सरसाइज मध्ये दिलेले सगळे ऍसेट्स आणि सगळे लायबिलिटी लिहून टाकायचे आहे. आता सगळे ऍसेट्स आणि सगळे लायबिलिटी लिहित असताना इथे ऍडजस्टमेंट पण दिलेले आहेत. मी ऍडजस्टमेंट लेस वाचते, पण तुम्हाला कधी कळेल जेव्हा मी ते शिकवेल, एक्सरसाइज घेणार आहे तेव्हा तुम्हाला ते समजेल. आपण नुसतं वाचूयात. बॅलन्स शीट ॲज ऑन कॅपिटल अकाउंट्स दिले, लायबिलिटीला ए बी सी, जेवढे पार्टनर्स असतील तेवढे, ए बी असेल तर ए बी, ए बी सी, डी असेल 4 असतील तर चौघांचे, पण नॉर्मली 2 किंवा 3च असतात. पार्टनर्स करंट अकाउंट दिलं असेल तर आपण बघणार आहोत जनरल रिझर्व. कोणतेही रिझर्व सुद्धा लायबिलिटी आहे. रिझर्व म्हणजे काय की तुमच्या प्रॉफिट मधला जेव्हा तुम्ही पैसा बाजूला काढून ठेवता त्याला रिझर्व म्हणतात. मग रिझर्व हा प्रॉफिट मधला पैसा आहे. प्रॉफिट कोणाचा आहे? पार्टनरचा आहे, पण त्यांचे पैसे तू बाजूला काढून ठेवलेत म्हणजे ती एक प्रकारची लायबिलिटी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लॉस रिझर्वच आहे हा पण. लोन ऑन मॉर्गेज, काहीतरी गहाण ठेवून लोन घेतलंय. बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हे सगळ्या कर्ज आहेत. आता ऍसेट्स मध्ये बघूयात आपण. गुडविल, लँड अँड बिल्डिंग, लेस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन आपण गेल्या वर्षी बघितलं, ऍसेटवर डिप्रिसिएशन असते. ऍडजस्टमेंट आहे, मी तुम्हाला शिकवणार आहे. प्लांट अँड मशिनरी ऍसेट आहे, लेस डिप्रिसिएशन. फर्निचर अँड फिक्स्चर ऍसेट आहे, लेस डिप्रिसिएशन. इक्विपमेंट ऍसेट आहे, लेस डिप्रिसिएशन. डिलिव्हरी ऑन मोटर कार, डिलिव्हरी डिप्रिसिएशन. डिलिव्हरी मोटर व्हॅन, त्याच्यानंतर डिप्रिसिएशन. लीज होल्ड, फ्री होल्ड, प्रिमायसेस आहे, त्याच्यावर डिप्रिसिएशन. लूज टूल्स आहेत, इन्व्हेस्टमेंट आहेत. इन्व्हेस्टमेंटवर काय असतो? इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट असतो, तो आपण नंतर बघूयात. स्टोर अँड स्पेअर पार्ट्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, क्लोजिंग स्टॉक महत्वाचा आहे. डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे पूर्ण, ती मी तुम्हाला शिकवणार आहे. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि पार्टनर्स करंट अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स आला तर हे आपण बघणार आहोत. पण आता तुम्हाला इथपर्यंत तर कळलं असेल की ट्रेडिंग अकाउंट कसं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं असतं आणि बॅलन्स शीट कशी असते. ह्याचा मी प्रत्येक आयटमचा तुम्हाला अर्थ सांगितला, कुठे कुठे कसं कसं येतो ते सांगितलं, क्लोजिंग सांगितलं. आता आपण विदाउट ऍडजस्टमेंट म्हणजे ऍडजस्टमेंट न करता आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत. तर एक्सरसाइज सोडवत असताना मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज घेईल तुमचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज घ्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला सांगते की टेक्स्टबुकची PDF तुमच्याकडे असेल. टेक्स्टबुकची PDF ज्याच्याकडे आहे त्यांनी पान नंबर 24, पेज नंबर 24 वरचा एक्सरसाइज दया आणि क्षमा हा जो एक्सरसाइज आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर जेव्हा केव्हा नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेल मी तुम्हाला मेसेज टाकणार आहे. आता आज मी हा टाकते तर मी आता तुम्हाला आजच एक्सरसाइज कधी घेणार आहे तो पण मी अपडेट देणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही पेज नंबर 24चा ऍटलीस्ट एक पेज तरी झेरॉक्स काढून स्वतःजवळ ठेवाल. टेक्स्टबुक नसेल तर नुसतं एक पेज तरी किंवा PDFचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या जवळ मोबाईलमध्ये ठेवा. समजलं सगळ्यांना? आजचा हा लेक्चर मी पूर्णपणे ट्रेडिंग, P&L आणि बॅलन्स शीट हे तिघ जण काय असतात हे एक्सप्लेन केला. ह्या तिघांमध्ये कोणते कोणते आयटम येतात त्याचं क्लोजिंग कसं होतं तो एक्सप्लेन केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत विदाउट ऍडजस्टमेंट मला, आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये ऍडजस्टमेंट घेऊन एक एक ऍडजस्टमेंट शिकवेल आणि मग तसं मी एक्सरसाइज घेईल. पण ऍटलीस्ट 2 एक्सरसाइज तरी मी विदाउट ऍडजस्टमेंट वाले घेणार आहे. त्यामुळे मी ऍडजस्टमेंट नाही घेतल्या, फक्त तो पहिला पेज आणि एक ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची ती फक्त आपल्याला लागणार आहे. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर म्हणजे नेक्स्ट एक्सरसाइज नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या समोर पेज नंबर 24 वरचं दया आणि क्षमाचा टेक्स्टबुक मधला एक्सरसाइज समोर असणं खूप आवश्यक आहे. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी व्हिडिओ पहिला पण बघा, दुसरा पण बघा. टिल देन हॅव अ गुड डे. बाय बाय.